क्लास 12 HSC बोर्ड एक्झाम 2026 साठी बायोलॉजी सब्जेक्टचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो लक्षात घ्या 2018 ते 2025 मधील 2 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेले मित्रांनो बोर्ड एक्झाम मधील क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. हे तुम्हाला क्वेश्चन नक्कीच प्रिपेअर करायचे आहेत. का लक्षात घ्या मित्रांनो या वर्षी पण ते क्वेश्चन्स रिपीट होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि जर ते रिपीट झाले तर तुम्ही मित्रांनो येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये बायोलॉजीच्या पेपर मध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. चला तर मित्रांनो थोडंसं वेळ न घालता आपण डायरेक्टली चॅप्टर वाईज मित्रांनो बायोलॉजीचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स पाहूया. म्हणून तुम्हाला मी चॅप्टर वाईज मोस्ट रिपीटेड क्वेश्चन तर सांगणारच आहे, परंतु त्या क्वेश्चनच्या खाली तुम्हाला मी तो क्वेश्चन कोणत्या इयरला रिपीट झालेला आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. चला तर आपण आता डायरेक्टली फर्स्ट चॅप्टर पासून सुरू करूया. आपला फर्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. त्यानंतर सेकंड आहे असेक्शुअल वर्सेस सेक्शुअल रिप्रोडक्शन लाईफ सायकल ऑफ एंजिओस्पर्म्स त्याची डायग्राम. मित्रांनो तीन जे क्वेश्चन्स आहेत ते मोस्ट रिपीटेड आहेत मित्रांनो फर्स्ट चॅप्टर मधील. त्याला मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रिपेअर करायचं आहे. आता आपण सेकंड चॅप्टरकडे जाऊया. आपला सेकंड चॅप्टर आहे ह्यूमन रिप्रोडक्शन. त्यातील मित्रांनो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम, त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम आणि मेन्स्ट्रुअल सायकल्स एक्सप्लेनेशन. हे तीन मित्रांनो मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर जाऊया आपल्या चॅप्टर नंबर 3 ह्यूमन हेल्थ अँड डिसीज मधील मित्रांनो मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स पाहूया. टाइप्स ऑफ इम्युनिटी, वॅक्सिनेशन अँड इम्युनिटी आणि एड्सचे कॉजेस आणि सिम्पटम्स. हे तीन मित्रांनो मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स मित्रांनो तुम्हाला मित्रांनो प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 4 प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यातील मित्रांनो प्लांट हार्मोनचे फंक्शन्स, फोटोपिरिडिझम अँड वर्नलायझेशन. मित्रांनो हे दोन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 5 जेनेटिक्स. त्यातील मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, मोनो हायब्रिड क्रॉस विथ एक्सप्लेनेशन, डाय हायब्रिड क्रॉस. हे तीन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 6 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यातील स्ट्रक्चर ऑफ डीएनए रिप्लिकेशन स्टेप्स, जेनेटिक कोड, कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 7 जीन एक्सप्रेशन. त्यातील मित्रांनो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, ट्रान्सलेशन प्रोसेस. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 8 बायोटेक्नॉलॉजी. त्यातील टूल्स ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, PCR टेक्निक. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे तीन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. त्यातील रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्री, सिवेज ट्रीटमेंट प्रोसेस. हे दोन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 10 इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. त्यातील फूड चेन ऑफ फूड वेब, बायोजिओकेमिकल सायकल्स, इकोसिस्टम्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन. हे तीन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 11 बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन, लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याचे कॉजेस, कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जीज. हे तीन मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत आपल्या चॅप्टर नंबर 11 मधील. आता लक्षात घ्या बाकीचे जे मित्रांनो ओरिजिन अँड इव्हॉल्युशन, अप्लाइड बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज हे जे चॅप्टर्स आहेत ते मी इन्क्लूड केलेले नाहीत, कारण लक्षात घ्या त्यातील मित्रांनो 2 पेक्षा जास्त वेळा मित्रांनो रिपीट झालेले नाहीत क्वेश्चन. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे 11 चॅप्टर सांगितले त्यातील मोस्ट रिपीटेड क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करा. मित्रांनो तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये बायोलॉजीच्या पेपरमध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.